सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण? बघा पियाला काय शिवलंय मी, पाऊच, पण चैनच मॅचिंग नाही झाली भावा बहिणीनं. लालगी चैन वरती ती बी जुन्या पाऊचची काढली हुडकून आणि त्याला टाकली, चैनच नव्हती त्याला. तर ही हमारे मिस्टर आ गए है. आता शिवण्या महाग लागली यार, शिव मला शिव मला शिव. थांब म्हणलं तुला पण शिवून देती. ही काय जुन्या ह्याच्या चैनी काढून आणल्यात पाऊचच्या आणि मला म्हणते दे शिवून दे शिवून दे शिवून. तर म्हणलं थांबा जरा, तुम्हा दोघीला पण आता अपूर्वाला आणि हिला शिवण्याला शिवायची राहिली. तर आता आमचं मिस्टर काय म्हणतात? काय नाही बाबा, बसलोय आंघोळीला पाणी लावलंय गरम गिझरला. अपूर्वाला लावली भाकरी करायला. भाकरी ही टेप उचलून ठेव ग. अपूर्वाच्या चालल्यात भाकरी. चला खाना खायचा आता. अपूर्वा करते भाकरी. कशी थापते जमतय. मी तर पाचवीला होती तेव्हापासून चुलीवर करायचो आम्ही चुलीवर करायचो भाकरी. सगळ्या ट्रेन केल्यात. पियाच करते असं नाही, पियाला नाही एवढं. हिला पण काम करायला शिकवलेली आहे भावा बहिणीनं. विचारा तुमच्या दाजीला का नाही व. अपूर्वा कालवण सुद्धा ती पण करतील. मग कसा दिवस गेला कामावर? कसा दिवस गेला म्हणजे आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आज सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. 26 जानेवारी ती म्हणजे 26 जानेवारी होती आज. तर आपल्या म्हणजे तिथं का मार्केटवर बी 26 जानेवारी म्हणजे साजरी करतात. तिथं बी झेंडा फडकवितात. आणि आज सकाळ सकाळ लवकरच उठलो. नवरत्न तेल लावलंय का काय? हा दाढी येताना करून घेऊन आलो. काय दाढीला नवरत्न तेल लावलं का? डोक्याला लावलंय म्हणजे डोकं चुळून आला होय. माझं बी नवरत्न तेल लावा तुम्ही. आता मी कुठं जायचे सांगा बरं. माहिती पोरी आता मी आलोय दमून खमून. मग आता आलोय दमून खमून काम म्हणून मग त्याने थोडं डोकं जरा असं बया आकाश. आम्ही पण जाऊन कुठेतरी असं डोकं बडवून घेऊ शकतो. तुम्ही जायचं ब्युटी पार्लर मध्ये यायचं बडवून. नको बायला पैसे घेते तिथं. मग आता महागच गेली ती केस कट करायला. तेव्हा 400 रुपये दिला. अंगा माझ्या थरवून काटा फुटला. मी कवा पैसा असं मेकअप वारे खर्च करत नाही भावा बहिणींनो. का करती नाही. मग भवया कोरायला एकदाच गेली पण स्वतःच कोरायला लागली. उलट 10-5 रुपये एकदाच बघितलं त्या पार्लर वालीनं कशा कशा कोरल्यात. स्वतःच बिझनेस चालू केला मी भवया कोरायचा. सगळी काम करतात. असं कोणतं काम नाही की जमत नाही. गळ्यातलं गाठाय गेली विनतलं. पैसे लय घेतलं मायाकोंड ती गळ्यातलं विनतलं गाठायला. ती बघून स्वतः शिकली. स्वतःच चालू केलं मी गाठायला का नाही. विनतलं गळ्यातलं सुद्धा गाठती. असं नाही की कोणचं काम करत नाही. पण नवऱ्याला कळायला पाहिजे ना. कळायला पाहिजे. मी काय म्हणलोय तुला नवऱ्याला कौतुक नाही वाटत भाऊ बहिणीनं. उलशी वाटतं की कोणत्या बी बायकोला वाटतं की आपल्या नवऱ्यानं उलशी का आपली तारीफ करावी. पण कधीच नाही नवरा करत नाही. काय पैसे द्यावं लागतात काय ना तारीफ करायला. कमेंट करतात ना आपल्या बहिणी जे आहेत ना ताई करतात कमेंट. आजी तुम्हाला पूनमताई सारखी बायको भेटायचं मुश्किल. भेटणारच नाही एवढी संसारिक. नवऱ्याला नाही व कळत किती करा काय व नाही. नवऱ्याला काय व माया येत नाही माझी. नाही बरोबर आहे. काय माया दया बघितलं का? आताच मी म्हणलं उत्सक माझ्या नवरत्न त्याला लावचाल का डोक्याला. तर काय मला म्हणलं पार्लर मध्ये जा. म्हणजे आता पार्लर मध्ये जायचे का आता ह्या टायमाला मी भावा बहिणीनं पैसे देऊन यायचे का डोकं बडवून सांगा बरं.
आता मी लावलंय का हक्काच्या नवऱ्याला माणूस सांगतं का नाही? मी लोक तुम्हाला चोळायला लावले माझं माझं मी तिकडे पैसे घालणार. अहो तुम्ही मला म्हणायचं ना, मी बदललं असतं बदलून असतं की. हा चांगलं बदललं असतं का? मी केव्हा म्हणलं का तुम्हाला की मी तुमचा हातपाय दाबत नाही, तुमचं डोकं दाबत नाही, असं म्हणलं का कधी? हा मग कसं काय म्हणता तुम्ही? बोला की. काय बोलायचं नेमकं? का लगेच डोळं चोळायला लागला आणि केस खाजवायला लागला? ही तुम्हाला एवढं खाजवलं काय ती पिकल्यात केस मग खाजावत्यात. एका मी तर कालच मेहंदी लावली तरी पण नेहमी अर्धी पांढरीच राहिली केस. एका इथं वेळेस केली वा काळी केस नाही तर आपण तुम्ही बघताय दाजीने कवा गाडी केस. दुनिया मांगे अपनी मुरादे मैं तो मांगू साजन हो. काय होतं माहिती का? आता दाजी मार्केटला काय मला जातोय मग आपलं तिथं कसं व्यवस्थित हा 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 गाणं म्हणते तुमच्यासाठी. रहे सलामत मेरा सजना और सजना का आंगन हो 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 हा हा हा. बस का? बस लय झालं. कशी म्हणली? चांगलं म्हणते गाणं. काय वर्षी तारीफ फिरीफ आहे का नाही? तारीफ करायला काय येतं काय आता बराई केली का तुम्ही? अहो 18 वर्ष झालं. 18 वर्षात कवा तरी तारीफ करायची ना? 17-18 वर्ष झालं. इकडे बसू द्या. काय म्हटलं काम काय नाही दमून खमून आलोय काम म्हणून आपलं बसलो खाली खुर्चीवर बसायचं खालीच बसलो. जरा कडक पाण्याने आंघोळ करीन जरा बरोबर. गरम पाणी लावलंय गिझरला. आता उन्हाळ्यात नाही कडक पाण्याने आंघोळ करावं लागायचे, थंड पाण्यानेच करावं लागल. आता लागलच उन्हाळा. आज जंपर नाही शिवला जंपर लय शिवायच्यात मला पण जाणार नाही. गार भरपूर लागत आहे. गाडी इतक्या लांबून यायचं म्हणलं की मग लय गार लागतं येता येता. क्या हुआ? दमले काय बोलते ए उसे क्या हुआ? तरी मी बसून स्वयंपाक करते. मला पण असं उभा राहून चक्कर येते, हातपाय गळाटतात म्हणून मी पण नाही किचन वाट्या उभा राहून करत स्वयंपाक जास्त वेळ. मला पण तसंच हिंडावं लागतं. सवय नाही आपल्याला भावा बहिणींनो उभा राहून स्वयंपाक करायची का नाही? तेव्हा आपले बाप जन्मी नाही किचन आणि वाटा. हा आपल्या आई बापाच्या घरी बी आपली परिस्थिती नाजूक आणि नवऱ्याच्या घरी बी परिस्थिती नाजूक. आता देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने देवाच्या दयाने भेटलाय किचन वाटा, पण आता कुठं त्याच्यावर जमतय करायला होय. काजू बदाम संपलंय तेवढं घेऊन या. बुद्धी वाढायसाठी आम्ही रोज खातो या. जाऊ का उद्या सकाळ म्हणतात काजू बदाम आणि बदाम खाल्ल्याने दिमाग वाढतं. म्हातारपणात गिन्यान जायचं ते आपलं काजू बदाम खाते या बुद्धी वाढायसाठी. मी पण खाते. उद्या सोमवार आहे ना, सोमवार मग उद्या भाजीपाला घेऊन येतो ना आपलं काजू बदाम घेऊन येतो सकाळ सकाळ. हा हो आणि खिराच्या शावाळ्या आणि दूध घेऊन तिला खीर खाऊ वाटली मला. तिला पनीरची भाजी बी खाऊ वाटली यावा हॉटेलातली. ती महाग आणली होती ना तशी आणली म्हणजे खायची नाही तशात ठेवतेल्या. लय महाग भाज्या काय स्वस्त आहे त्यावय आणि आणल्या तरी खायला नको होय. आणल्यावर निदान 4 पैसे दिल्यावर खाल्लं तर बरं वाटतं जीवाला. पैसा पाणी घालून हा आता काय गावानं तुला देईन शिवून मी पाऊस शिवण्या नको टेन्शन घेऊ. बरं जाऊ दे मी नवी चैन आणेन तुझ्यासाठी आणि तुला भारीतलं बॅग शिवण चैना घेऊन येऊन चैन्या म्हणजे इकतच आणू थोडा एवढी तुझी आई शिवणारी नसून सुद्धा तू विकत आणायला होती काय बया. अगं शिवण्या पैसे घालवायचं लक्षण नाही. पैसे आपल्या घरी आणण्याचं लक्षण पाहिजे. पैसे घालवायचं नाही.
नवी आणती की मी कशाला तोंडात घालते नवी आणन नवी. शिवण्याला एक मस्त घागरा शिवायचा आहे आवं. हा शिवण्याला पण घागरा शिवणार आहे. चालते काळी हो त्याच्या मापातच तुला शिवून देते. माझी पापणी उडती मी किती रडली आज तुम्हाला माहिती आहे का. माझी ही पापणी उडती फडाक 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 बंदच नाही. आज मी किती रडलेली किल्ला इतरा तुमच्या. खरं दाखवून तो का हा हा लय रडली होत कधी रडली मी आज. मग माझी पापणी उडत होती तरी मी म्हणलं मला रडायला काय येतंय बरं. पिक्चर लावल्या इतकी रडेन असं वाटलं नव्हतं. कोणाचा हाल बघू शकत नाही मी. मला कुणाचा हाल बघू वाटत नाही भावा बहिणींनो. जानवर पिक्चर बघितला मी जानवर. मग ती पुढचा नाटक करू नाही तर काय करू पण माझ्या डोळ्याचं पाणी काय तुटलं नाही. मी गुप्पातूर घेऊ रडत होते असं काय सांगू तुम्हाला. माझं त्या पिक्चरवर सुद्धा मन लागना पण माझा हुंदकुराच बंद नाही. अक्षरशः माझं डोकं दुखायला लागलं. अक्षरशः माझं डोकं दुखायला लागलं भाऊ बहिणीनं रडून रडून काय सांगू. झेंडू बाम लावून डोक्याला झोपली इतरा पुरीला इतकी रडली. जानवर पिक्चर तू मेरी मम्मी तू मेरे डॅडी ती पिक्चर बघितलाय का. हो त्यांनी रडत होती. पाणी सोडलंय लय रडली लय. मला कुणाचा हाल बघवत नाही भाऊ बहिणीने. काय असेल ते असं पुढच्या माणसाच्या डोळ्यात पाणी बघितलं की माझ्या आहे ना डोळ्यातून पाणी गळायचं चालू. मग ते खोटं खोटं पाणी आणू द्या नाही तर खरं खरं आणू द्या. काय असेल ते असं मला आहे ना ही पिक्चर आहे ना मी पिक्चर तर बघतच नाही शक्यतो पण ह्या पिक्चर मध्ये ही जर असं डोळ्यातून कोणाच्या पाणी जर दिसलं ना मला कुठल्या मालिका असल्या कोणाच्या डोळ्यात पाणी दिसलं ना की माझ्या मनाने धारा चालू होत्या डोळ्यातून. असं आहे बघा गंमत. लय रडली इतकी रडली भाऊ बहिणीनं अक्षरशः माझं डोकं फान करायला लागलं इतकी रडली. चला भाऊ बहिणीनं मग जेवण करायचंय आता. जेवण मस्त पैकी असं बनवलाय बेत. चला जेवणाचं व्हिडिओ तर काय 2 दिवस झाले टाकलंच नाही तर टाकन आता उद्या परवा जमलं तर आज कवा तरी टाकन पण टाकन नक्की. हा बेताचं व्हिडिओ आवडतात आमच्या बहिणीला. तर चला भाऊ बहिणीनं कसं वाटलं तुमच्या पूनमताईनं शिवलेलं पाऊच नक्कीच सांगा तुमच्या पूनमताईला. तसं तर भाऊ बहिणींना आवडेल अपेक्षा करते मनापासून. चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. अपूर्वा दमली भाकरी करू. चला पिया करती का पिया अभ्यास करते काय. पियाचा चालला अभ्यास. तुमच्या दाजीला करायची आंघोळ. किधर गई काय करत होती. तुम मेरी मम्मी तुम मेरे डैडी जितना मैं प्यार दूं जीवन भी वार दूं. लय पिक्चर बघून रडली भाऊ बहिणींनो. जानवर पिक्चर. मला ती लेकरू गावल्यापासून ती पार तुम्हाला सांगती पार ती शेवटपर्यंत माझ्या डोळ्याचं पाणी नाही तुटलं बाया. इतकी रडली मी खरं म्हण. कुठं आहे पाऊच. आणि पाऊच कसा वाटला पिया तुला आवडला का ग. हा काळी चैन असती तर अजून भारी दिसलं असत आहे का. चला मग बाय बाय.